अजितदादाच्या अकाली एक्झिट नंतर बारामतीकरांनाच पुन्हा पहिला महिला उपमुख्यमंत्री पदाचा मान मिळालेला आहे सुनेत्रा पवार यांच्या रूपाने। त्यामुळं जे असं बोललं जात होतं की दादानंतर बारामतीचं काय, तर बारामतीला ते सत्तापत्य राहिलेलंच आहे। पण दादानंतर बारामती कशी असेल आणि दोन्ही राष्ट्रवादीचं काय होणार, दादांची जी इच्छा होती आणि हे सगळं विकासाचं काय, दादांनी जे एक इथं विजन दाखवून दिलं आहे बघा, हा जो विकास आहे हा खरा विकास। म्हणून आजही बारामतीकर आवर्जून नाव काढतात की होय दादा आमचा होता आणि आमची बारामती दादांनीच सगळी विकसित केली, म्हणून असा दादा पुन्हा होणे नाही अशी सगळ्यांची भावना आहे। पण दादा गेला याच्यावर खरंच विश्वास बसत नाही, पण तरी आता शेवटी शो मस्ट गो ऑन, ज्याला आपण पुढं गेलंच पाहिजे। वहिनीने आज शपथविधी घेतला त्या सगळ्या याच्यामध्ये, पुढं कसं आता पहिला विशेष म्हणजे बारामतीकरांना दादा जरी अकाली सोडून गेले असले तरी वहिनीच्या रूपाने पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळालेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादींचं काय होणार पुढं? सुनेत्रा वहिनींनी जी आज शपथ ग्रहण केली उपमुख्यमंत्रीपदाची, महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून, नक्कीच एक बारामतीकर म्हणून आम्हाला सर्वांना गर्व आहे। आणि ही जी दादांनी जी हे काय विकासाचं जे रोपटं लावलेलं आहे, जे वाढवलेलं आहे, ह्याला पुढं नेण्याचं काम नक्कीच सुनेत्रा वहिनी करतील। आणि एक आहे, कुणी काही म्हणो त्यांच्यावर दुःख पण आहे, पण एक म्हण आहे, इन द सिस्टम चेंज द सिस्टम। तुम्ही सिस्टममध्ये असेल तरच सिस्टम चेंज करू शकता। आणि हा विकासाचं रोपटं, हे विकासाची जे बारामती पुढं न्यायची असेल तर सिस्टीममध्ये राहूनच काम करावं लागेल, सत्तेत राहूनच काम करावं लागेल। त्याच्यामुळं त्यांनी जो घेतलेला निर्णय आहे हा 100% अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे। आणि महायुती म्हणून फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, नक्कीच ह्या गोष्टीमध्ये सर्वांना मदत करून हा महाराष्ट्राचा विकासाचा रथ पुढे न्यायचा प्रयत्न करतील, एवढी आम्ही बारामतीकर म्हणून खात्री। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतील, एकत्र येतील परत, कारण दादांची ती इच्छा होती असं साहेबांनीच बोलून दाखवलं। आता ह्या गोष्टीबद्दल त्यांचा कौटुंबिक थोडासा प्रश्न असल्यामुळं आपल्यासारख्याला काय बोलणं, पण झाले तर चांगलीच गोष्ट आहे, पण हा फार वरचा विषय आहे, आमच्यासारख्यानं त्याच्यावर फार भाष्य करणं नाही शोभून शकत। काय सांगाल, आज बारामतीत दादा नसले तरी पुन्हा सत्तापत्य मिळालेले वहिनीची रूपाने, पण सेलिब्रेट करतात नाही कारण स्वाभाविक दुःखाचा डोंगर कोसळला, पण एक प्रक्रियेचा भाग म्हणून ते पद घेणं भाग होतं, कारण सिस्टीममध्ये राहायचं असेल विकासासाठी तर त्या गोष्टी गरजेच्या आहेत। पण दोन्ही राष्ट्रवादी सुनेत्रा वहिनींना ते काम करू शकतात, ते भरपूर त्यांच्यामध्ये जिद्द आहे आणि ते भरपूर काय करू शकतात, आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आम्ही पूर्ण बारामतीकर त्यांच्या पाठीशी आहे, बाकी काय नाही। धन्यवाद। बोला आता बिंदास खुलून बोला, काय तुमचं सगळं याच्यावर म्हणणं आहे? गेल्या 2 दिवसात बारामतीत काय काय घडलं? मी बारामती सुन्न होती, स्तब्ध होती, आज पुन्हा बारामती चालले आणि पुन्हा वहिनीच्या रूपानं तेच पद मिळालं। ही तर म्हणजे दादाच्या पाठीमागे वहिनींना उपमुख्यमंत्री पद मिळालं आहे, ही दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दिल्यासारखं झालेलं आहे। आणि वहिनी ही सक्षम आहे पद चालवण्यासाठी, आणि दादाने बारामतीचा विकास भरपूर केलेला आहे, त्याच्यामुळं वहिनीला फक्त मोहरं न्यायचं आहे, गाडा मोहरं न्यायचं आहे। आणि बारामतीकर जनता त्यांना सहकार्य करणार आहे, पाठीशी राहणार आहे आणि दादाच्या पाठीशी राहिली बारामती 100% बारामती दादाच्या वहिनीच्या पाठीशी राहणार आहे। आणि पवारसाहेब आहेत, वहिनी आहेत, हे आज ना उद्या एकत्र येणारच आहेत, ह्यात काय दुजाबात नाही। आणि तटकरे काय म्हणले? नाही 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 तटकरे विटकरे हे कसं असतं, ज्याचं वैयक्तिक मत आहे, पण की हे शेवट कसं आहे की विकास महाराष्ट्राचा करायचा आहे ह्यांना, ही स्वतः बारामती पुरता नाही, पवारसाहेब हे बारामती पुरता नाही, पुरते नाहीत, हे महाराष्ट्राचे देशाचे बघणार आहेत, ते मार्गदर्शन वहिनीला करणार आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, ते बी हृतकृत आहेत, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे। आणि बारामती त्यांच्या पवारसाहेबाच्या मागे दादाच्या नावावरच बारामती राहणार आहे, बदल अजिबात होणार नाही। आणि कुणी येऊ द्या, बारामतीत कुणी बाहेरचा येऊ द्या, कुणी येऊ द्या, आता मी कोणाचं नाव घेणार नाही, कोण आला तरी, पण वरचा ब्रह्मदेव आला तर दादाला बारामतीत पवार घराण्याला की ही करणार नाही, अजिबात माणूस ही देणार नाही, विसरू शकणारच नाही, असा विषय आहे। काय सांगाल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील? हा दोन्ही एकत्र येणार म्हणजे 100% येणार, परंतु दादांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली की दादा गेल्यामुळं नाईलाज असतो वहिनींना शपथ घ्यावं लागली आजची, की हे लोकांच्यामुळं घ्यावं लागले। महत्त्वाचा पॉईंट आहे की
दादा याच्याच माध्यमातनं असा एक आरोप होतोय की तटकरे किंवा प्रफुल्ल यांना 2 राष्ट्रवादी एकत्र नको आहेत, पण दादांची इच्छा होती की दोन्ही यावेत असं साहेबांनी सांगितलं. आता हे बघा, तटकरेंना वाटेल काय, ज्याला त्याला पदासाठी आपल्याला हवं, आपल्याला पद मिळावं ह्या गोष्टीने चालतं, परंतु दादांचं आणि साहेबांचं परफेक्ट 100% 8 तारखेला त्यांचं ठरलंच होतं की आपले दोन्ही एकत्र करून आपल्याला पुढचं पाऊल उचलायचे. आणि वहिनींना बी असं झालंय की दादा गेल्यामुळं लोकांच्यामुळं की असं झालंय की लोकांच्यामुळं दादा वहिनींना न त्यांना नाही वाटत आहे, परंतु लोकांच्यामुळं त्यांना नाही असतो हे पर्याय स्वीकारावा लागला. नाही, काय झालं आहे माहीत आहे का, वहिनीनं केलं हे चांगलंच आहे, आनंदच आहे. परत दुसरी गोष्ट, ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. दादांची गोष्ट दुःख झालं, आम्हाला सगळ्या जनतेला दुःख झालं आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहणार. आयुष्यभर आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत वहिनीच्या पाठीमागे आम्ही राहू शकणार. सर्व जनता मागे. पवार कुटुंबाचं काय, दोन्ही राष्ट्रवादींचं काय, आता ते आम्ही बोलू शकत नाही, घरगुती त्यांचा पण येऊ शकतात ते एकत्र. नाही तसं नाही सांगू शकत नाही आपण. येणार 100% येणार आहे सर. अहो, ठरलंय सगळं एकत्र येणारच. आणि हे तटकरे एकत्र झालेलं झालेलं की असं काय ठरलेलंच नाही. नाही ऐका की सन्माननीय सुनील तटकरे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आदरणीय पवारसाहेब आणि वहिनीसाहेब ही एकाच माळेचे 2 मणी, हे दोन्ही ही एकच परिवार आहे. आणि बारामतीच्या जनतेसाठी, महाराष्ट्र जनतेसाठी ही दोन्ही परिवार एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आणि बारामतीचा विकास, पुणे जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र देशाच्या पातळीवर नंबर 1चा होईल यात मुळीच शंका नाही. आदरणीय पवारसाहेब कालपासूनच ॲक्टिव्ह झाल्यात. आपण बघता नेरा नदीची पाहणी असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कालपासून शपथविधीचं मला काहीच माहित नाही, हे काय चाललंय? कसं असतं माहिती का, ही हाय लेवलचे नेते असतात आणि काही गोष्टी झाकलीमुळे 1.25 लाखाची असते. पण मला एकच माहिती की पवार फॅमिली एक आहे, ह्यांना जगातला कुणीच विभक्त करू शकत नाही. ही पहिल्यापासून 1967 सालापासून आमचे वडील सांगतात की पवारांचे जे परिवार आहे ही एका जीवन आहे. राजकारणात मतभेद असतात पण पवार फॅमिलीमध्ये मनभेद नाही. पवार फॅमिली मनभेद नाही. दादांची मनापासून आदरणीय दादांची मनापासून इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र व्हावं. आणि दादांचं निधन होण्याच्या 4 दिवस आधीच म्हणले होते, अरे माझ्या पाठीमागं माझा काका उभा आहे, मी कुणाच्या बापाला घाबरतोय. ह्याच्यावरून जनतेने ओळखायचं. आज माझी लहान धाकटी बहीण आहे, हिला विचारा की आमच्या घरात परिस्थिती किती भयानक आहे. मी ॲडव्होकेट मीनल होरा, मी या दादांच्या गावातच राहिलेली आहे. आम्हाला एक माज आहे की आम्ही बारामतीकर आहे. हा माज दादांच्या मागे उतरवला जाणार हे सगळेजण म्हणतात, पण तो माज आम्ही उतरू शकत नाही. कारण दादांनी जाताना सांगून गेलंय, बेट्यांनो मी एवढ्या लवकर जाणार नाही आहे. बारामती जी आहे ही तुमच्या मी स्वाधीन केलेली आहे. आणि दादांना जसं काय कळून आल्यासारखं 3 दिवसापूर्वी तुम्ही जर दादांचं भाषण ऐकलं तर दादांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आज मी आहे, उद्या असेन नसेन मला माहीत नाही. हा नियतीचा खेळ आहे. म्हणजे हे दादांना कुठे ना कुठं कळून आल्यासारखं. दादांनी तिथंही सांगितलंय, आज लाडकी बहीण योजना ही जी त्यांनी चालू केली, या लाडक्या भावाच्या मागं जसा घरातला आपला मेंबर जातो त्याच्यावरती आज ढसाढसा सगळेजण रडलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दादांनी सांगितलेल्या नियमानुसारच आज कुठल्याही लेडीजला असू दे किंवा घरच्यांना असू दे, आज 3रा झाला नाही तर सुनेत्राताई आज शपथ घ्यायला जाणार आणि हे करणार तुम्ही दाखवताय सगळीजण. परंतु त्या बाईला मनात एवढं दुःख असताना सुद्धा केवळ आणि केवळ या जगाचा, या महाराष्ट्राचा आणि या बारामतीचा विकास करण्यासाठी आज सर्व दुःख बाजूला सारून ह्या ज्या सुनेत्राताई आहेत या पुढे जाऊ पाहतात. आणि बारामतीकर नेहमी 100% त्यांच्या पाठीशी राहणार आहेत. आणि ही जी बारामती तुम्हाला दिसतीये ही केवळ आणि केवळ पवार कुटुंबीय आणि दादांची देणगी आहे. त्यामुळे दादा कुठेही गेलेले नाही आहेत. दादा पुन्हा येणार. आणि ज्यावेळी आपण म्हणतो की दादा गेलेले नाही आहेत, जे होऊ नये हे घडलेलं आपण सारू शकत नाही. परंतु दादांना हीच आदरांजली आहे की ही जी बारामती आहे ही बारामती जशी तशी, जेणेकरून याच्यामध्ये परत बदल दिसतील, पण बारामतीचा विकास कधीही थांबणार नाही आहे. हीच दादांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आम्ही जेव्हापासून बघतोय तेव्हापासून दादाच आम्ही बघितलेत. त्यांनी बारामतीला स्वर्गासारखं बनवलं, पण त्यांनी जाताना
आमच्यासाठी खूप विकास करून गेला आहे. आमच्या जनरेशनसाठी खूप मोठी गोष्ट आहे. सांगा काय सांगाल दादा गेले वहिनी पुन्हा त्याच पदावर आहेत पण बारामतीचा विकास आणि दोन्ही पवार एकत्र राहणार का दोन्ही पार्टी एकत्र येणार का? खरं पाहिलं तर या ठिकाणी दादाचं कर्तृत्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत आहे. अशी व्यक्ती आपल्यातून निघून जाणं म्हणजे बारामतीची अधोगती म्हणायला लागेल. आज आपल्या बारामतीमध्ये सुनेत्राताई वहिनींनी आजच उपमुख्यमंत्रीपदाचा या ठिकाणी शपथविधी सोहळा संपन्न झाला. तो सोहळा या ठिकाणी मी पाहिलेला आहे. कारण एवढा दुःखाचा डोंगर असतानासुद्धा ताईंनी खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार आज स्वीकारलेला आहे. कारण दादासारखंच त्यांच्या मागे उभारणार बारामती. बारामती दादांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने उभा राहिली सर्वच बारामतीकर त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत. साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शेवटी त्यांचं एक कौटुंबिक नातं दादा असतील किंवा मोठे पवारसाहेब असतील शेवटी एक जवळचं कौटुंबिक नातं आहे. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वांनी मिळून काम करणं अपेक्षित आहे. परंतु हा निर्णय हा वैयक्तिक त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादाचे घेतलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी निश्चितच पण सर्वजण आम्ही बारामतीकर त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आणि जिथं जिथं या ठिकाणी सर्व खंबीरपणे बारामतीकर वहिनींच्या पाठीमागं आम्ही उपस्थित राहू. शेवट समप तुमच्याकडे येतो. तुम्ही राहिले होते आता तुम्ही सगळं बघितलं 2 दिवस बारामती अगदी स्तब्ध होती दादा अकाली गेल्यामुळं. आज वहिनींनी शपथविधी घेतला विकास हे सगळं पुढं काय आणि दोन्ही राष्ट्रवादींचं काय? दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील. सध्या दादांच्या अकस्मात निधनाने वहिनींनी 4थ्या दिवशी शपथविधी घेतलेला आहे. तर वहिनींच्या पाठीमागे माननीय छगनराव भुजबळ साहेब, धनंजय मुंडे साहेब, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे साहेब खंबीरपणे साथ देतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ देत नाही असा एक आरोप होतोय. नाही, शेवट राजकीय मतभेदात थोडंफार चालणारच आहे पण तसा आरोप काही चुकीचा आहे. पवार एकत्र राहतील का नाही? नक्कीच एकत्र राहतील. तुम्ही थोड्याच दिवस फक्त वाट बघा. अल्ला तुम्ही परत आमची इथे मुलाखत घ्यायला बघा. हे पवार फॅमिली कधीच विभक्त राहू शकत नाही. ही चुलते पुतणे पहिले बी एक होते ना आता बी होते. अल्ला पवार फॅमिलीला आमचे वडील आमचे आजोबा पहिल्यापासून ओळखतात. अहो ह्यांनी शून्यातनं सगळं निर्माण केलं. ही समजा संपूर्ण महाराष्ट्राची बांधणी दिसतं मध्ये येते ते काय? नाही. अहो मला एक सांगा, पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करायला सगळ्यात अगोदर आदरणीय आमचे नेते गेले तिथं. आदरणीय अजितदादा ती पूर्ण वाढदिवसाच्या प्रक्रियेत सहभाग होते. त्यांना पहिल्या कधी बघा एवढं मोठं इलेक्शन झालं, लोकसभा झालं, विधानसभा झालं, आदरणीय दादांनी आदरणीय पवार साहेबांबद्दल कधी अपशब्द दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हे नक्की एकच आहे. तुम्हाला चॅलेंज देतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. ही 3 हत्ती चौक आहे. इथं क्रांती ज्योत पेटलेली आहे. इथं स्वातंत्र्य सैनिकाची भूमी. इथं बसून मी तुम्हाला सांगतो ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. बघा ठाम विश्वास सांगितलं याच बारामतीकरांनी या 3 हत्ती चौकात बसून. होय पवार एकत्रच आहेत, एकच राहतील आणि दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील. म्हणून बघूया आगामी काळात काय होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चनाद मुंदे, झी मीडिया, बारामती.